नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र जॉब्स या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठीची जी ऍड आलेली आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती. तर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 552 पदांसाठी ही ऍड असणार आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही रविवारी दिनांक 14 जून 2026 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. तर यासाठी किती पद असणार आहेत आपण बघू. तर सहाय्यक कक्ष अधिकारी यासाठी एकूण 6 पद असणार आहेत. प्रवर्ग वाईज आणि कॅटेगरी वाईज पदांचं जे डिस्ट्रीब्युशन असणार आहे ते या टेबलमध्ये दिलेलं आहे, तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे आपली राज्य कर निरीक्षक म्हणजेच STI. तर यासाठी एकूण 236 पदं असणार आहेत. प्रवर्ग वाईज आणि कॅटेगरी वाईज पोस्टचे जे काही डिस्ट्रीब्युशन असेल ते इथं तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे PSI म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक. तर यासाठी एकूण 310 पदं असणार आहेत. तर अर्ज करण्याची प्रक्रिया आणि कालावधी आपण बघू. तर यासाठी अर्ज सादर करण्याचा कालावधी आपण 10 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 सायंकाळी 12 वाजेपर्यंत आपण यासाठी अर्ज करू शकतो. त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा, तर ऑनलाईन पद्धतीने भरायचं असेल तर 30 एप्रिल रोजीच आपल्याला संध्याकाळी 12 पर्यंत फी भरायची आहे. आणि जर आपल्याला चलनाद्वारे भरायचं असेल तर 2 मे 2026 ते 4 मे 2026 पर्यंत आपल्याला वेळ असणार आहे. त्याच्यानंतर वेतन श्रेणी इथे दिलेली आहे. तर सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी आपल्याला 44,900 ते 1,42,400 एवढं आपल्याला वेतन असणार आहे. आणि इतर जे काही संवर्ग असणार आहे त्यासाठी S40 म्हणजेच 38,700 ते 1,22,800 एवढं आपल्याला यामध्ये पेमेंट असणार आहे. त्याचबरोबर महागाई आणि इतर देय भत्ते सुद्धा राहणार आहे. त्याच्यानंतर पात्रता, त्यामध्ये पहिला भारतीय नागरिकत्व असणं गरजेचं असणार आहे. सेकंड आहे वयोमर्यादा. तर वयोमर्यादा आपण बघू. तर वयोमर्यादा ही आपल्याला 1 ऑगस्ट 2026 पर्यंत मोजायची आहे. त्यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक साठी पहिला बघू. तर त्यासाठी मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्झिमम 38 वर्ष. त्याच्यामध्ये मागासवर्गीयांसाठी मॅक्झिमम 43 वर्ष. प्राप्त खेळाडू मध्ये जे काही माजी सैनिक असणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मागास आणि अमागास यामध्ये आपल्याला सगळ्यांसाठी वयोमर्यादा ही 43 वर्ष दिसून येणार. त्याच्यानंतर दिव्यांग उमेदवारांसाठी वयाच्या 45 वर्षापर्यंत ती सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षकासाठी ऍप्लिकेबल असणार आहे. त्याच्यानंतर पोलीस उपनिरीक्षक PSI साठी मिनिमम 19 वर्ष असणार आहे आणि मॅक्झिमम आपल्याला अमागासाठी 31 आणि मागासाठी 34 वर्ष असणार आहे. त्याच्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडूमध्ये माजी सैनिक असतील किंवा आणीबाणी याच्यासाठी मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे, सेम असणार आहे 36 वर्ष. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता, तर यासाठी संविधानिक विद्यापीठाची पदवी, कोणत्याही शाखेची पदवी असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार संयुक्त पूर्व परीक्षेस पात्र असतील, म्हणजे जे आता लास्ट इयरला आहेत ते विद्यार्थी पूर्व परीक्षेस पात्र असतील. पण जेव्हा त्यांचं सिलेक्शन होईल पूर्व परीक्षेतून आणि मुख्य परीक्षेस ते पात्र ठरतील तेव्हा मुख्य परीक्षेवेळी आपल्याला जे काही आपलं डिग्री सर्टिफिकेट असेल ते अपलोड करणं गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक असणार आहे. शारीरिक पात्रता, तर PSI या पोस्टसाठी आपल्याला शारीरिक पात्रता लागणार आहे. तर काय असणार आहे बघू. पुरुषांसाठी आणि स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेले जे तृतीयपंथी उमेदवार असणार आहेत त्यांच्यासाठी उंची ही 65 सेंटीमीटर आणि छाती न फुगवता 79 सेंटीमीटर, फुगवण्याची क्षमता 5 सेंटीमीटर असणं आवश्यक असणार आहे. महिलांसाठी आणि स्वतःची लिंग ओळख महिला तृतीयपंथी अशी करून दिले त्यांच्यासाठी उंची हे 157 सेंटीमीटर राहणार आहे. त्याच्यानंतर निवड प्रक्रिया आपण बघणार आहोत. निवड प्रक्रियेमध्ये आपल्याला सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक यासाठी आपल्याला 2 टप्पे पाहायला मिळणार. त्यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे 2 टप्पे असणार आहेत. त्यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा ही 100 गुणांची असणार आहे आणि मुख्य परीक्षा ही 400 गुणांची असणार आहे. पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI साठी सुद्धा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असणारच आहेत. प्लस त्यामध्ये आपल्याला 2 टप्पे आणखीन एक्स्ट्रा पाहायला मिळणार आहेत. ते म्हणजे आपल्याला फिजिकल म्हणजे आपली शारीरिक चाचणी आणि इंटरव्ह्यू. तर त्यामध्ये सुद्धा आपली पहिला पूर्व परीक्षा 100 गुणांची असणार आहे, मुख्य परीक्षा 400 गुणांची असणार आहे आणि हे दोन्ही क्लिअर केल्यानंतर आपली पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदभरतीसाठी शारीरिक चाचणी असणार आहे ती 100 गुणांची असणार आहे. तर ही क्वालिफाईंग असणार आहे. आपल्याला मिनिमम 60% गुण इथं घेणं आवश्यक असणार आहे. असेच उमेदवार मुलाखतीस पात्र ठरणार आहेत. मुलाखत ही आपली एकूण 40 गुणांची असणार आहे. तर मुख्य परीक्षेतील गुण आणि मुलाखतीमधील गुण असं एकत्रितरित्या आपलं जे काही मेरिट असणार आहे ते लागणार आहे. त्याच्यानंतर कागदपत्र अपलोड करणे याबद्दलची काही माहिती आहे.
तर प्रोफाइल मध्ये केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, इतर जे काही दावा करणारे उमेदवार असतील त्यांच्या व्यतिरिक्त जर अन्य उमेदवार असतील त्यांना कोणतीही कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे पूर्व परीक्षेला नाही केलं तर चालेल, नंतर आपण करू शकतो. तर कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत बघू. त्यामध्ये सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा पीडीएफ फाईल मध्ये अपलोड करायचा. आपल्याला साईज सुद्धा इथे दिलेलं आहे 50 ते 500 KB. नेक्स्ट आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा म्हणजे EWS असेल तर. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल म्हणजे NCL. त्याच्यानंतर पात्र दिव्यांग असेल तर त्यासाठी, पात्र माजी सैनिक असेल तर त्यासाठी पुरावा, खेळाडू आरक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी जो काही पुरावा असेल तो, अनाथ आरक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी पात्र असल्याचा पुरावा, त्याच्यानंतर अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. तर हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला पीडीएफ फॉर्मॅट मध्ये लागणार आहेत आणि साईज इथे दिलेली आहे 50 ते 500 KB या साईज मध्येच आपल्याला ते तिथं अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर परीक्षा शुल्काचा भरणा. तर फी किती असणार आहे बघू. तर संयुक्त पूर्व परीक्षा यासाठी आपल्याला अमागास प्रवर्गासाठी 394 रुपये आणि मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग या प्रवर्गासाठी आपल्याला 294 रुपये एवढी फी असणार आहे. माजी सैनिक असतील तर त्यामध्ये सुद्धा अमागास प्रवर्गासाठी 394 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 294 रुपये एवढी फी असणार आहे. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस ते असतील ते अतिरिक्त राहणार आहेत जर आपण ऑफलाईन पद्धतीने फी भरणार असेल तर. परीक्षा शुल्क हे ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल असणार आहे. एकदा फी भरली की आपल्याला परत भेटणार नाही. तर फी आपल्याला सगळा फॉर्म भरून झाल्यानंतर पे नाव या बटनावर क्लिक करून आपल्याला ते भरता येणार आहे. तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती. याची जी ऑफिशियल PDF आहे ती सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे, तिथून तुम्ही ती घेऊ शकता. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.